प्रभाग क्रमांक 2 नागपूरचाळ आणि फुलेनगरच्या शिवसेना पुरस्कृत उमेदवार ॲडव्होकेट सविता शंकर नाईक माझ्यासोबत आहेत. मॅम, तुम्हाला शिवसेनेकडून पुरस्कृत उमेदवारी दिलेली आहे आणि तुमचं चिन्ह आहे फळा. काय बोलाल तुम्ही? फार फार धन्यवाद एकनाथ शिंदे सरांचे, साहेबांचे, कारण पुरस्कृत उमेदवारी पण माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. पक्षामध्ये माझं नाव किंवा माझी जी टीम आहे 3 लोकांची, आणि त्यामध्ये मला चिन्ह हे फळा मिळालं आहे, पण 3 चिन्ह हे शिवसेनेचेच आहेत, धनुष्यबाण. तर मी फार आभारी आहे. उमेदवारी देण्याच्या मागे एखाद्या उमेदवाराचा पाठीमागचा कार्याचा आढावा घेतला जातो. अशी काय कामं केलेली आहेत ज्यांना बघून तुम्हाला शिवसेनेनं पुरस्कृत उमेदवारी दिली आहे? सर, गेली 25 वर्ष मी महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड नागपूरचा ह्या एरियामध्ये राहत आहे, आणि गेली 20 वर्ष माझी स्वतःची स्कूल आहे, प्री प्रायमरी स्कूल. आणि तसेच माझं एक्स आर्मी वाईफ असोसिएशन नावाची संस्थाही आहे आणि कार्यरत आहे. मेळावे भरवणे, परत महिलांचे कॅम्प घेणे, हेल्थ कॅम्प आहेत, बोंड एंड सिटीचे मी 2 वेळा कॅम्प घेतले, परत महिला दिनांचे कार्यक्रम घेणे, तसंच अवेअरनेस आहे. आणि स्वतः वकील असल्यामुळे कायद्याचं माहिती देणे, वेळोवेळी मदत करणे. माझ्या हातात कुठलंही पद नसताना वेळोवेळी मी पोलीस चौकीमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सोडवणे. जर माझ्या हातात काही नसताना जर मी लोकांची मदत करू शकते, तर आज मला जे शिवसेनेने जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, तर मी नक्कीच स्वतः प्रूव्ह करेल की पुढे जाऊन मी अजून कामी पडेल लोकांच्या. आता ज्या पद्धतीनं तुम्ही आता तुमचे शिवसेनेचे जे 3 उमेदवार आहेत आणि तुम्ही एक पुरस्कृत उमेदवार आहात, सगळे तुम्ही ज्या पद्धतीनं पदयात्रा करताय किंवा सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या अडचणी जाणण्याचा प्रयत्न करताय, तर प्रामुख्यानं कुठल्या अडचणी तुम्हाला दिसतात की प्रभागामध्ये त्या करायला पाहिजे? ड्रेनेज लाईन आहे, लाईट आहे, पाण्याचं जे सिच्युएशन आहे, ह्या तर नॉर्मली आहेच आहेत सगळ्याच. असं जसं माझ्या माहितीप्रमाणे 6 ते 7 तिथे झोपडपट्टी आहेत फुलेनगर नागपूरचा ह्या एरियामध्ये. तिथे भरपूर गोष्टी झाल्या पाहिजेत. आता गेली 15 म्हणजे 3-4 टर्म नगरसेवक झालेले आहेत, नगरसेविका झालेल्या आहेत, ते त्यांच्या हिशोबाने करत असतील. पण मला असं वाटतं की आमची जर टीम निवडून आली, आम्ही जर 4ही सदस्य जर निवडून आले शिवसेनेचे, तर आम्ही डबल टिबल ताकदीने आम्ही काम करू. आणि लोकांचे कुठल्या विषयावर काम करणार? सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डमध्ये रिडेव्हलपमेंटचा इश्यू हा सर्वात महत्त्वाचा आहे. कारण जवळजवळ 3-1 हजार घरं आहेत, आणि एल टाईप जी आहे तिथे ती पडण्याच्या स्थितीमध्ये आहे, आणि एक पडली की लाईनीने 10-15 बिल्डिंग्स पडून जातील. एम टाईप आहे, एच टाईप आहे. आणि आमची स्वतःची रिदलनगर सोसायटी जिथे मी राहते, त्यांनाही 40 वर्षे झालेली आहेत जवळजवळ. तर रिडेव्हलपमेंटचा इश्यू हा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाहतूक कोंडी. VIP रोड आहे आपला, त्याच्यामध्ये जवळजवळ 509च्या चौकामध्ये आहे, नागपूरचा ह्या एरियामध्ये आहे, पुढे जाऊन जेलच्या लाईनमध्ये आहे. तिथले रस्ते इवन नाहीच आहेत. खड्ड्यामध्ये रस्ता आहे की रस्त्यामध्ये खड्डा आहे हेच कधी कळत नाही आहे. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. नक्कीच 15 तारखेला लोकशाहीचा मोठा उत्सव म्हणजे मतदान होणार आहे, आणि नागरिकांना जवळजवळ 8 वर्षानंतर संधी मिळणार आहे की बाबा तुम्ही मतदान करणार आहेत. तर तुमच्या प्रभाग क्रमांक 2 मधील मतदारांना तुम्ही आव्हान काय कराल? सगळ्यांनी जाऊन मतदान करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आमचा जो शिवसेनेचा पॅनल आहे, आम्ही ॲडव्होकेट विजयकुमार ढाकणे सर आहेत, परत रिंकू मोरे आहे, विपुल दळवी आहे, आणि मी स्वतः ॲडव्होकेट सविता नाईक आहे. माझा निशान फळा आहे, आणि तिघांचे धनुष्यबाण. तर प्लीज सगळ्यांनी भरघोस मतांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा, सगळ्यांनी मतदान करावं, आणि चेंज हवा आहे. प्रत्येक गोष्टी ह्या ज्या चालत आल्या त्यांच्यापेक्षा वेगळे चेहरे लोकांना हवे आहेत. प्रश्न आम्ही नक्कीच सोडू. धन्यवाद. हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.